सर्व भावी शिक्षकांना नमस्कार. आजचं लाईव्ह सेशन घेण्याचं कारण की TAIT 2025चा निकाल आणि त्या निकालानंतर पुढे काय. कालच्या आपण भागामध्ये TAIT 2025चा निकाल आणि त्याच्या संदर्भाने प्रश्न उत्तर बरेच घेतले. आज आपल्यासोबत किशोर जाधव सर आहेत आणि किशोर जाधव सर हे 2017, 2022 आणि 2025 या तिन्ही परीक्षांचा अनुभव असलेले शिक्षक आहेत. सध्या ते जिल्हा परिषदला जॉईन आहेत 2022च्या परीक्षेतून आणि त्यांना आता या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा 129 मार्क्स पडलेत आणि पुन्हा ते स्पर्धेत आहेत. बऱ्याच जणांचा किशोर सर नेहमी प्रश्न मला असतो की ज्यांनी जॉईन केला आहे ते विद्यार्थी परत परत परीक्षा देत आहेत आणि त्यामुळे आमचा स्कोअर वाढत आहे. तुम्ही पण परीक्षा दिली आहे आणि परीक्षा देण्यामागे जी हे असते तळमळ लागलेले शिक्षकांची त्यांना का बरोबर. द्यावी वाटते हे पण तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये सांगणारच आहात. आणि हो तिन्ही सर. परीक्षेची पॅटर्न पहिल्या परीक्षेत तुम्हाला 129 मार्क असताना देखील जॉईन नाही होता आलं आणि मध्ये 2-3 वर्ष तुमचा संघर्षमय जीवन आणि हो सर. अजूनही संघर्षच म्हणा हवं तर हम्म. आणि सेट नेट क्वालिफाय असताना MPSCचा अभ्यास असताना किंवा PSI न अनेक वेळेस हुलकावणी दिलेली असताना ग्राउंड केलेलं असताना खूप परिश्रम घेतल्याच्या नंतर पुन्हा अजून तिसऱ्यांदा TIT तुम्हाला द्यावं वाटले आणि खरं तर मला असं वाटतं खूप चांगले मार्क्स तुम्हाला पण आहेत. आपल्याकडे प्रशांत कांदे सरांना तर 160 मार्क्स आहेत. बरेच जणांना ज्यांनी अभ्यास चांगला केलाय तुमच्या अभ्यासाचे मार्क्स आहेत ते. त्याच्यामुळं तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि थोडक्यात काही प्रश्न जे विद्यार्थी विचारतात त्यातला पहिला प्रश्न माझा हा की 2022ला परीक्षा दिलीत आणि 2025ला पण दिलीत, तर या हो परीक्षेचे सर. तुमचे अनुभव कसे होते आणि बाकी जसे प्रश्न येतील तसे तुम्ही उत्तर हम्म. सांगणारच आहात. आणि त्यानंतर तुम्ही सांगणार आहात की प्रोसेस काय पुढे आता निकाल लागला, सगळं झालंय आणि आता पुढे काय करायचे. नुसता निकाल लागलाय हो. थांबायचं नाही, पुढे काय करायचे म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याच्या पसंतीक्रम असतील किंवा किती लिस्ट लागतात, कन्व्हर्जन राऊंड काय असतो, किती राऊंड्स असतात, किती दिवस लागतील, तर त्या प्रोसेसला बरं का. आणि मी तर सांगत हो असतो सर. की जॉईन व्हायला आतापासून एक किमान वर्ष लागत असतं, किमान वर्ष. हो. जर किशोर सर हम्म. आपल्या सोबत आहेत तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता, हँड रेस देखील करू शकता. किशोर सरांकडे मी हँड ओव्हर करतो. किशोर जाधव सर. थँक्यू सर, धन्यवाद. मला झूम मीटिंगवर इन्व्हाइट केल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. माझं नाव किशोर नारायणराव जाधव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खानगाव, जिल्हा तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथे मी जॉईन आहे. सरांनी पहिला प्रश्न केला की 2022 आणि 2025च्या परीक्षेचा अनुभव असताना म्हणजे 17चाही अनुभव आहे आपल्याकडे. सर्वप्रथम पॅटर्न सारखाच होता. या वर्षी थोडीशी मार्काची गती वाढलेली आहे आणि मुलांची संख्या पण वाढलेली आहे. 2022 मध्ये 129 मार्क होते मला, तेव्हा माझा महाराष्ट्रामध्ये 4215वा रँक होता. आणि 2022च्या परीक्षेमध्ये जेव्हा मी परीक्षा दिली तेव्हा 123 मार्क आहेत, तरी माझा 4219वा नंबर होता. परंतु आता 2025च्या परीक्षेमध्ये 129 मार्क असताना माझा तब्बल 11615वा नंबर गेलाय. म्हणजे मुलांची जी तयारी करण्याची ही प्रोसेस आहे ती खूप वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे 2017 जेव्हा पहिल्यांदा भरती झाली होती त्याच्यामध्ये फक्त 5000 जागा भरल्या होत्या आणि पॅटर्न कोणालाच माहित नव्हता. अभ्यास काय येणार आहे, परीक्षेत प्रश्न कसे येणार आहेत याबद्दल कुणालाही माहित नव्हतं. त्यामुळं 2017चा स्कोरही कमी होता आणि जागाही कमी भरल्या आणि लोकांचं लक्ष पोहोचलं नाही. सगळ्यात विशेष बाब म्हणजे 4000, 4500, 5000 भरती करून त्यांनी बंद केली होती. त्यामुळं गावागावात प्रत्येक जण लागलेलं असं कोणी दिसून आलं नाही, कारण त्या टाइममध्ये PSI STI भरपूर साऱ्या ऍड होत्या, त्याच्यामुळे शिक्षणाकडे लक्ष गेलं नाही. परंतु 2022च्या परीक्षेचा काय झाला की 21,000 तब्बल जागा भरल्या. गावागावात पातळी पातळीवर गाव पातळीवर प्रत्येक जण शिक्षक होताना आपल्याला दिसून आलं आणि एवढी मोठी भरती कोणत्याही विभागात झाली नाही. त्याच्यामुळं 2022च्या परीक्षेच्या अनुभवानुसार ज्यांनी B.Ed केलेले आहे, कोणी D.Ed केलेले आहे, ते 2025 साठी पूर्णतः तयारीनं उतरलं होतं. त्यामुळे ही मार्काची जे आपल्याला दिसत आहे की मार्क एवढे वाढलेले आहे. आता लोक म्हणत आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, काय झालेला आहे. आता ही गोष्ट राहिलेली आहे, ही गोष्ट दुय्यम झालेली आहे सर्वप्रथम.
रिझल्ट लागलेला आहे, कोर्ट केसला चालणार आहे आणि ही प्रोसेस खूप लांब आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 2022 आणि 25चा फरक म्हणजे मार्क वाढण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा वाढलेली आहे. लोकांना परीक्षेचा पॅटर्न माहित होता. सर्वांना माहित होतं की 21,000 जागा भरल्यामुळं गाव पातळीवर पोरं पोहोचले होते लागलेले. त्यामुळे सर्वांनी मार्क वाढलेले आहे. त्याच्यामुळे आता जे मार्क पडलेले आहेत त्याच्यावर आपण चिंतन करून किंवा आपण पुढची तयारी करण्याची विचार करावा. आणि सर्वप्रथम म्हणजे हे जे मार्क पडलेले आहेत याच्यावर कोणीही सांगू शकत नाही. कारण 2017ला 129 मार्क असताना मी जॉईन मला माझा नंबर लागला नाही झेडपीला, आणि मी यावर्षी 2022 मध्ये 123 मार्क असून माझा नंबर झेडपीला लागलेला आहे, तो पण 110 पर्यंत मेरिट खाली गेलेला आहे. आणि त्यावेळेस माझ्यासोबत असले राम सर 131 मार्क होते, ते लागले होते, पण मी 129 मार्क असून बाहेर राहिलेलो होतो. त्यामुळं सगळ्यात कॉमन जो प्रश्न आहे की 104 आहेत, 110 आहेत, 115 आहेत, 120 मार्क आहेत, तर माझी ही कॅटेगरी आहे, तर याच्यावर आपण जज करू शकत नाही की ह्या मार्कापर्यंत आपला रिझल्ट येतो का येत नाही. सर्वप्रथम आपल्याला जी प्रोसेस पुढची आहे त्या प्रोसेससाठी आपल्याला तयार राहावं लागेल. 2022 आणि 25 मधला हाच फरक आहे. 2017, 22, 25 मध्ये 17 मध्ये माहित नव्हतं, 22 मध्ये माहित झालं, गाव पातळीवर लागलेली पोरं पोहोचले, त्याच्यामुळं स्पर्धा वाढली आणि मार्क वाढले. आणि त्याच्याबद्दल बाकीच्या इश्यूकडे लक्ष न देता जे मार्क आहेत ते ऍक्सेप्ट करून आता जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हॅलो राम किशोर सर. सर, किशोर हा. सरांनी खूप छान एक अनुभव सांगितला. हा, बिलकुल बिलकुल. किशोर सरांनी खूप छान अनुभव सांगितलं की 2017च्या परीक्षेत 129 मार्क होते. आणि आता किशोर सरांनी आम्ही पुण्यात सदाशिव पेठमध्ये तब्बल जवळपास 7-8 वर्ष सोबत राहिलेले, एकाच लायब्ररीला सोबत अभ्यास केलाय. तसं तर आम्ही भोजन भाऊ आहेत, म्हणजे सोबत जेवायला देखील सोबत असायचो. आणि खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे 2 मार्क्स काय करतात, तर 2 मार्क्स 2-3 वर्ष तुमचे मधले मिस करतात, हे तितकंच खरं आहे. आणि किशोरला आणि मला नेहमी एक प्रश्न पडायचा की 129 मार्क्सला माझाच एक दुसरा विद्यार्थी रायगडला 2017च्याच परीक्षेतून लागला होता आणि किशोर लागला नाही 129 मार्क असताना. मग अजूनही तो प्रश्न आमच्या संदिग्ध आहे की रायगड जिल्हा परिषदला तो मित्र विद्यार्थी माझा लागलाय आणि किशोर लागला नाही त्या लिस्टमध्ये. असं काय झालं असेल? ईडब्ल्यूएस मध्ये किशोर पण होता आणि तो पण होता, तर तो लागून गेला आणि हा लागला नाही. तर पुन्हा 123 मार्क 2022च्या परीक्षेत आणि जिल्हा परिषदला सिलेक्शन. आत्ता पुन्हा 129 मार्क आहेत, परंतु रँक तुम्हाला म्हटलं तसं खालचा रँक आहे. 11,000 लोक त्याच्या वर आहेत 129 मार्क्स असताना. याच 2022च्या परीक्षेतून 98 मार्क्सवर माझा एक मित्र आत्ता एक 10 दिवसापूर्वी जॉईन झालाय. तर बरेच जणांचं जे म्हणणं आहे ना, बरेच क्लासवाले पण किशोर सर काय करतायत, गडबड करतायत आणि कट ऑफ डायरेक्ट. कट ऑफ तुम्हाला पण माहिती आहे, आता मला पण माहिती आहे, आपण स्पर्धा परीक्षेचा बरेच वेळेस अभ्यास केलेला आहे, बरेच वर्ष अभ्यास केला, सगळीकडे कट ऑफ आहे, पण ही TAIT ला कट ऑफ नाही. बरेच जणांचे बरोबर. फोन्स तर मला असे येत आहेत की सर, आमचा मुलगा मुलगी TAIT पास झाले, आणि काही जण म्हणतात सर ते पास झालाय का नापास झाला हेच आम्हाला कळत नाही. तर त्यांना परत परत सांगावं लागतंय की TAIT ही अभियोग्यता परीक्षा आहे, याच्यामध्ये पास नापास असं काहीही नाही. एक मार्क असेल तरी तुमचं रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर होणार आहे, तुम्ही ते करायचंय. होणार आहे म्हणजे ऑटोमॅटिक नाही होणार, तुम्ही ते करायचंय. एक दुसरी गोष्ट, कट ऑफचा, तर कट ऑफ ही इतकी जबरदस्त, काय म्हणता येईल, केमिकल लॉच आहे की कट ऑफ हे बरेच नामवंत आपले जे गुरु ज्यांना आपण म्हणतो असे गुरु लोक देखील सांगतायत, ज्यांचं आपण खरं तर पुस्तकं वापरलेत, अभ्यास केलाय, 120च्या पुढचे लागून जाते. या सगळ्या अजम्पशन्स आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत. जर 15,000 जागा निघाल्या तर इथपर्यंत लागल, 20,000 जागा निघाल तर इथपर्यंत लागल. तर या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. प्राथमिक कार्य तुमचं आहे की तुम्ही सर्वजणांचे ज्यांचे रिझल्ट आलेत त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. ज्या दिवशी रजिस्ट्रेशन चालू होईल त्या दिवशी मी तुम्हाला युट्यूबला पण सांगेल आणि ग्रुपवर पण. दुसरी गोष्ट आहे किंवा इथं कॉम्पिटिशन जे आहे सगळ्यात जास्त कुठं असणार आहे,
तर 9-10ला कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त असणार आहे असं बरेच ठिकाणी म्हटलं जातं. पण तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की 9-10ला कॉम्पिटिशन आहे, पण 9-10ला जागा पण खूप साऱ्या शिल्लक आहेत, अजूनही आहेत. फक्त इथं प्रॉब्लेम असा आहे की या जागा अनुदानित संस्थेच्या आहेत. ती संस्था निवडत असताना तुम्हाला पुढे विचारपूर्वक निवडावी लागते. बऱ्याच जणांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये हा प्रश्न की डोनेशनचा किंवा संस्थेचा, तर बऱ्याच चांगल्या संस्था पण आहेत तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे. असो, आता किशोर सर, इथं नॉर्मलायझेशनचा प्रश्न सारखा एक विचारला जाते, नॉर्मलायझेशन झालंय का नाही. हम्म, हम्म, मला मला असं माझं वैयक्तिक, प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे बरं का, मला असं वाटतं की इथं नॉर्मलायझेशन झालं नसावं. कारण की जेवढे मार्क्स पडलेत तेवढेच मार्क तिथे टाकलेले, तसं नॉर्मलायझेशन झालेला कुठेही उल्लेख नाही. काही शिक्षकांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन झालं असेल, कारण की शेवटच्या 2-3 दिवसामध्ये टफ पेपर होते आणि त्यांचे मार्क्स आणि सुरुवातीचे लोकांचे मार्क्स सारखे झाले. तर नॉर्मलायझेशन किंवा अजून पुढची प्रोसेस काय आहे, याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. तर किशोर सर, हो आता सर. इथं बरेच जणांचे काही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न येत आहेत, तुम्ही वाचत आहात किंवा वाचले असतील, तर त्याच्यावर हो देखील सर. तुम्ही बोलणार आहात. किशोर सर, आणि हो तुमचा सर. कॅमेरा एकदा आडवा करा, ओपन झाल्यामुळं ना हाफ हम्म, दिसते. आडवा होते का बघा, हा. हा, बरं तसं सर. दिसतंय का बघा बरं. तुम्हीच, हा, यस यस, ओके, आता छान दिसत. हम्म. ओके, करा अं, कंटिन्यू. छान प्रश्न आहे सर. प्रश्न त्याच्या एकदा अगोदर वाचून घ्या एक तरी चॅट बॉक्स. हो सर. त्याच्यामध्ये एक प्रश्न तुम्ही पाठीमागे बोलला होतात की म्हणजे ज्यांना प्रत्येकाला रजिस्ट्रेशन करणं पवित्र पोर्टलवर खूप महत्वाचं आहे. मी कालचा 2 दिवसाच्या खाली एक कन्व्हर्जन राऊंड लागलेला आहे. त्यातला मुद्दा सांगतो. माझ्यासोबत मॅडम होत्या. आम्ही खाजगी शाळेवर काम करतो. मॅडमला 98 मार्क होते. सायन्स मॅथच्या मॅडम आहेत. त्यांचं नाव घेणार नाही मी. त्यांनी काय केलं, दुर्लक्ष केलं. कशासाठी की ह्या अशाच भरती लागत आहे, सेल्फ सर्टिफाय करायला होत आहे. ह्या कन्व्हर्जन राऊंड मध्ये सायन्स मॅथच्या 95 मार्कच्या 92 मार्कच्या बरेच कॅन्डिडेट लागून गेले आणि मॅडम राहून गेले. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की मार्क कमी आहेत म्हणून पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन न करता तुम्ही राहू नका. प्रत्येकाने पवित्र पोर्टलला आपल्याला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. आणि सर्वप्रथम युट्यूबवर जेवढे काही आता हुशारच म्हणावं लागेल, कारण त्यांची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, तुम्ही सर्वांनी वापरलेली आहे. ह्या लोकांनी जे काही अजम्पशन करत आहेत, हे अजम्पशन पूर्णतः फोल ठरणार आहे. कोणी आपलं फक्त चॅनल वाढावं किंवा आपली प्रसिद्धी वाढावी यासाठी 2-2 दिवसाला दररोज सकाळ दुपार संध्याकाळ हे व्हिडिओ टाकत आहेत. यामुळं आपण फ्रस्ट्रेशन जातो आणि ह्या गोष्टी पुन्हा 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 पाहून माणूस असा निर्णय घेतो की जाऊ दे आता, ह्याच्याकडे लक्ष देऊ नये. आणि याच्यामुळे आमच्या मॅडमचा परवा नुकसान झालेलं आहे. हे मी ज्वलंत उदाहरण कालचं परवा दिवशी सांगत आहे. मी कन्व्हर्जन राऊंडची बोलत आहे. मी कन्व्हर्जन जो राऊंड लागलेला आहे आणि आता जो कन्व्हर्जन राऊंडला जो नियम वापरला शिक्षण मंत्र्यांनी, आता तसं तर बघितलं तर आमच्याच राज्यामध्ये आमच्या जिल्ह्यामधले शिक्षण मंत्री आहेत भोयर साहेब. तर त्यांनी नियम काय वापरला की जे जिल्हा परिषदला शिक्षक लागलेले आहेत किंवा संस्थेवर लागलेले शिक्षक आहेत त्यांना पूर्णतः वगळून हा राऊंड कन्व्हर्जन राऊंड लागला. आता ह्याचा हाच नियम 2025च्या जर सुरुवातीला त्यांनी जर वापरला की जर पहिल्याच राऊंड मध्ये जर लागलेल्या शिक्षकांना बाजूला करून फक्त नवीन असणाऱ्या फ्रेश ज्या पोरं लागलेले नाहीत त्यांनाच घ्यायचं म्हणलं तर मेरिट खूप खाली जाणार आहे. त्याच्यामुळं पण किती जाईल, एवढे जागा निघतील तेवढे जागा निघतील, एवढे जागा निघाल तर 120च्या वरचे लागतील, हे सर्वता खोटं आहे, थोतांड आहे. त्यामुळं कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून युट्यूबवर बघून फर्स्ट स्टेशन मध्ये जाऊ नका. सर्वप्रथम आपलं एकच टार्गेट आहे, शांत बसा. ज्या दिवशी सूचना येतील तशी पवित्र पोर्टलवर आपल्याला लॉग इन करून ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा सूचना येतील की सेल्फ सर्टिफाय करा, त्या सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. आणि पवित्र पोर्टल विषयी सांगताना सर्वात महत्वाची, जे काल रिझल्ट लागलेला आहे त्यांनी प्रत्येकाने 30 तारखेपर्यंत शेवटची डेट दिली आहे की त्यांना तुम्हाला मार्क मेमो डाउनलोड करता येणार आहे. सर्वप्रथम सर्वांना कृपया विनंती करून सांगतो की तो मार्क मेमो नंतर भेटत नाही, नंतर आपल्याला मिळवता येत नाही. त्यामुळं आपण सर्वांनी सर्वप्रथम पहिलं काय करायचं की तो कलर मध्ये तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट मारून 5-10 रुपयासाठी बघू नका, कॅफेवर जा, कॅफेवरून प्रिंट काढून घ्या आणि त्याचं लॅमिनेशन करून ठेवा. कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत हे चालणार आहे. 2017ची भरती 2025 उघडला तरी पूर्ण झालं नाही.
त्याचे जरी तुम्हाला कोणी मागितलं तर त्या 17च्या मुलांकडे मार्क मेमो नाहीत, कारण सगळ्यांनी विसरून गेलेले आहेत. 22ला भरती झाली, 25ला टोटल भरती आणखी संपली नाही. त्यामुळे 4 राऊंड, 5 राऊंड, 6 राऊंड होणार आहेत आणि 6 राऊंड पर्यंत आपल्याजवळ तो मार्क मेमो असणं गरजेचं आहे. आपण काही पहिल्या टप्प्यात लागतील, काही दुसऱ्या टप्प्यात लागतील, काही तिसऱ्या टप्प्यात लागतील, आणखी काही नियम चेंज होतील. जसं मी तुम्हाला नियम सांगितलं की कन्व्हर्जन राऊंड मध्ये लागलेल्या शिक्षणांना बाजूला ठेवून फ्रेश स्टुडंटला त्यांनी घेतलेलं आहे. माझं 2025ला मी जिल्हा परिषदला असताना सुद्धा मी सेकंड राऊंडला नोंदणी केली होती. त्याच्यामध्ये मला नगर परिषद शाळा भेटली होती. मी ती जागा सोडली होती कारण नगर परिषद मला जॉईन करायचं नव्हतं, मी जिल्हा परिषदला असल्यामुळे. त्यामुळं असे काही शिक्षक आहेत की ते पुन्हा 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 येणार आहेत. पण जे लागलेले नाहीत त्यांना काय वाटतं की हे नवीन लागलेल्या मुलांनी आतमध्ये येऊ नये, परंतु हे लागलेले जे मुलं आहेत हे पुन्हा पुन्हा भरती करतायत. शासनाच्या धोरणावर आपण काही बोलू शकत नाही. जसं तहसीलदार हा 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस तहसीलदार होतो पण ते जॉईन करत नाहीत. हा ऑप्टिंग आउट पर्याय त्यांनी ठेवायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे लागलेले पुरतं देण्यात येतात. जसं आता मी 129 मार्क आहेत, मी काय करणार आहे, मला जर माझा जिल्हा भेटला तरच मी जाईल जिल्हा परिषदला, याच्या व्यतिरिक्त जाणार नाही. आणि जे जे 2-2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष जॉईन केलेले आहेत असे कोणतेही जुने पोरं आपली नोकरी सोडून देऊन जाणार नाहीत, कारण कोणीही 18, 22, 25, 26, 27 वर्षाचा मुलगा नाही. इथं लागलेले सगळे शिक्षक 32+, 34+, 35+ आहेत. त्याच्यामुळं तुम्ही डोक्यातून काढून टाका की हे नवीन पोरं जे लागलेले आहेत ते पुन्हा घुसणार आहेत. खूप 10% लोक असतील जे आपला जिल्हा भेटले तर जातील, नाहीतर जाणार नाहीत. त्यामुळं डोक्यातून काढून टाका की डोक्यात एकच ठेवा, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन. याच्यावर प्रश्न आला आता चॅट बॉक्सवर की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे सर हे कोणीही सांगू शकत नाही. हे शासनाचे धोरण आहे, शासनाचे नियम आहेत. फक्त आपण ट्विटरवर मेसेज किंवा ईमेल करून आपण फक्त विनंती करू शकतो, कारण आपल्या रिझल्ट लावायला त्यांनी 2 महिने 3 महिने लावले, 21 दिवसाच्या आतमध्ये लावायला पाहिजे होतं. त्याच्यामुळं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जेव्हा जेव्हा सुरू होईल तेव्हा तेव्हा राम सर आहेत, मी आहे, आम्ही तेव्हा तेव्हा अपडेट देत राहू ग्रुपवर. आणि ते प्रोसिजर काय होणार आहे तेही सांगलं जाईल तुम्हाला की प्रोसिजर कसं करायचं. त्याच्यावर व्हिडिओ तयार करून आम्ही तुम्हाला शेअर करू की रजिस्ट्रेशन करताना कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन मुलांना थोडंसं अडचण जाईल, जे 2017 आणि 22ची मुलं आहेत त्यांना काही सोपं जाईल कारण ते पूर्वी केलेले आहे. आणि सर्वांना कृपया विनंती करून आहे, त्यातल्या त्यात ज्या मॅरिड मुली आहेत त्यांनाही कृपया करून विनंती आहे. सर्व माझ्या बहिणी आहेत त्याच्यामुळं मी मुली शब्द वापरलाय, सॉरी. बहिणी आहेत तर त्यांना खूप विनंती आहे की आपलं युद्ध जवळ आलं ना की आपण तलवार घासायला बसतो. त्यामुळं आता तुम्हाला संधी आहे. तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, नाव बदल झालं असेल, आधार कार्डावर नाव चेंज झालेलं असेल, कारण सक्त सूचना फॉर्म भरताना त्यांनी खूप कडक केलं होतं. इथून पुढे तुम्हाला त्याच गोष्टी फॉलोअप करायच्या आहेत. तर ज्यांचे काही नावात बदल असेल, कोणाच्या मार्कमेमोमध्ये बदल असेल, अफिडेविट करून घ्या, किंवा त्याचा काही बदल होत असेल तर बदल करून घ्या. ज्यांचे मॅरेज झालेले आहेत त्या भगिनींची सगळ्यांनी सर्वप्रथम, जर तुम्ही नावात चेंज केला असाल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. आणि फॉर्म भरताना विशेष काळजी घ्या. नेट कॅफेवर जात असताना गर्दी खूप असते रजिस्ट्रेशन करताना, त्याच्यामुळं वैयक्तिक आता रिकाम्या काळामध्ये तुम्ही युट्यूबवर फॉर्म भरताना फॉर्म कसे भरतात घाई गडबड न करता आपण स्वतः बाजूला बसून स्वतः फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये चुका झाल्या, जन्मडेट बदलली, आईचं नाव बदललं, स्पेलिंग चुकली, याला जबाबदार तुम्ही राहणार आहोत. नंतर रडून काही फायदा होणार नाही, कारण साप गेल्यानंतर काठ्यावर लाठ्या मारून काही कामाचं नाही. त्यामुळं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल हे मी सांगू शकत नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही. फक्त अजम्पशन करू शकते की आम्ही प्रयत्न करू, एवढ्या दिवसात सुरू होईल. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. ज्या दिवशी येईल त्या दिवशी आम्ही प्रॅक्टिकल आहोत, आम्ही एमपीएससी केलेले आहोत. आम्ही जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळेच मी सांगत आहे की ज्या दिवशी तुमचं सुरू होईल पवित्र पोर्टल त्याच दिवशी तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार व्हा. कारण आल्या आल्या लगेच तुम्हाला एका दिवसात 2 दिवसात पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बंद होणार नाही. मिनिमम 15 ते 20 दिवसाचा कालावधी असेल. त्यामुळं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला आम्ही कळवू. पण पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडलेले आहेत, तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे, ती माहिती भरलेली तुमच्याजवळ कागदपत्र आहेत का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांची मॅरेज सर्टिफिकेट नाही त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट गॅझेट काढून घ्या, मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घ्या. तिसरी गोष्ट की तुमचा जो मार्क मेमो आहे आत्ताचा, तो कलर प्रिंट काढून एक लॅमिनेशन करून तुमच्या फाईल बॉक्सला ठेवा. त्याच्या सोबतच तुमच्या ईमेलला ते फाईल अपलोड करून ठेवा. कदाचित तो हरवला तर कमीत कमी आपण ईमेल वरून मागवतो. चौथा मुद्दा, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी काही जरी झालं तरी बदलू नका. स्टोरेज फुल झालं तर मागचे सगळे मेसेज डिलीट मारून टाका, परंतु आपली ईमेल आयडी
आपला फोन नंबर हा कंपल्सरी आपला स्वतःजवळ ठेवायचा आहे. चौथी गोष्ट की युट्यूबवर येणारे व्हिडिओ दररोज 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 पाहून फ्रस्ट्रेशन करण्यापेक्षा दुसऱ्या काही ज्या भरत्या होणार आहेत किंवा ज्या काही पुढच्या येणार आहेत त्यासाठी आपला अभ्यास चालू ठेवा. महत्वाची गोष्ट, अपडेट आल्यानंतर आपल्याला MSc पोर्टलवर जे काही पोर्टलवर सूचना मिळते ती सूचना आपल्याला पर्यंत येणारच आहे. तेवढं परिपत्रक वाचा. कोणाचेही व्हिडिओ पाहण्यामध्ये मी कोणत्याही युट्यूबच्या चॅनलच्या शिक्षकांचं नाव घेणार नाही, परंतु 2017 आणि 2022चा अनुभव म्हणून सांगत आहे. माणूस अक्षरशः पागल होतो. काही ग्रुपवर काही जण तर असे व्हिडिओ आहेत, सकाळचा एक व्हिडिओ, दुपारचा एक व्हिडिओ, संध्याकाळचा एक व्हिडिओ, टायटल काहीतरी वेगळं देत आहेत आणि माहिती काहीतरी वेगळी सांगत आहेत. त्यामुळं न पाहता आपला अभ्यास चालू ठेवा, दुसऱ्या परीक्षेसाठी तयारी करा आणि त्याच त्या गोष्टी पुन्हा बघण्यापेक्षा ज्या मी 5 गोष्टी सांगल्या ज्या आपल्याजवळ पाहिजे पवित्र पोर्टल सुरू होईपर्यंत त्या गोष्टी आपल्याजवळ जमा करून निवांत राहून आपला अभ्यास सुरू करावा. ज्या दिवशी पवित्र पोर्टल सुरू होईल त्या दिवशी काळजी घेऊन आपण स्वतः बसायचं आहे. जिथं नेट कॅफेवर गर्दी राहणार नाही त्या टाइमला आपण बाजूला बसून एक एक ना गोष्ट 100 रुपये एक्स्ट्रा घेतली तर चालेल, पण त्याला आपल्या मर्जीनुसार आपण प्रत्येक गोष्ट पाहून आपल्याला भरायचं आहे. कारण बदल करायला खूप अवघड आहे आणि इथून नियम कोणते राहतील पवित्र पोर्टलला, शिक्षक भरतीला, हे मीही सांगू शकणार नाही. कारण कन्व्हर्जन राऊंडला त्यांनी नियम बदललेले आहे, जुन्या पोरांना संधी दिलेली नाही. त्यामुळे नवीन पोरांना संधी, आता नवीन भरतीमध्ये जुन्या शिक्षकांना लागलेल्या संधी देतील का नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी सुरू करताना सांगितलं होतं की विभागीय भरती ही करण्याचं त्यांचं प्रयोजन चालू आहे. भोयर साहेबाच्या परवाच 4 दिवसाखाली मीटिंग झाली होती. आम्ही शिक्षक समिती सदस्य असल्यामुळे आम्ही गेलो होतो बैठकीला. त्या बैठकीमध्ये त्यांनी सरळ सरळ स्पष्ट मुद्दा मांडलाय की ह्या भरती करताना जिल्ह्यातले जिल्हा बदलीसाठी जे शिक्षक म्हणजे पळापळी करताय 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर, त्याच्यापेक्षा तुमच्या तुमच्या विभागामध्ये भरती केली जाणार आहे असं त्यांचं सूचित आहे. पण नियम GR काही काढलेला नाही. त्यामुळं आपण आता आता डोक्यात लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर इन अवरेज जर बघितलं तर मराठवाड्यातले 8 जिल्हे सगळ्यात जास्त DED BED चे आहेत. बरोबर आहे सर? बरोबर बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. त्यामुळं मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन राहणार आहे. आपण घरापासून 4 किलोमीटर दूर राहिलो काय, 8 किलोमीटर राहिलो काय, 100 किलोमीटर राहिलो काय, 500 किलोमीटर राहिलो काय, नोकरी ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामुळं इकडे मी वर्ध्यामध्ये आलेला आहे. वर्ध्यामध्ये मी विदर्भात आहे, त्याच्यामुळे इथं काहीही अडचण नाही. गोंदियामध्ये सुद्धा काही अडचण नाही, भंडाराला काही अडचण नाही. फक्त गडचिरोलीमध्ये, ते पण नक्षलाईट एरिया जेवढा आहे 2-3 तालुके, तेवढ्यामध्येच अवघड आहे. नोकरी करायला कुठेही घाबरू नका. कालच्या भंडाराच्या यादीमध्ये आणि गोंदियाच्या यादीमध्ये तब्बल जिल्हा परिषदच्या 1 ते 5 जागा 50 ते 60 रिकाम्या राहिलेल्या आहेत. 2026 आणि 2027 मध्ये सगळ्यात मोठी म्हणजे रिटायरमेंट आहे, त्याच्यामुळे जागा खूप रिकाम्या होणार आहेत. पण जागा किती निघतील हे मी सांगू शकत नाही. कारण आजच आम्ही आज जिल्ह्याची सिनियरिटी यादी लावली होती. त्या सिनियरिटीमध्ये 2026 आणि 2027 चे मी शिक्षक मोजले. 500 शिक्षकापैकी तब्बल 450 शिक्षक हे 2026 आणि 27 मध्ये रिटायर होणार आहेत. माझ्या एकट्या जिल्ह्याचं सांगत आहे मी, वर्धा जिल्ह्याचं सिनियरिटी नुसार. तर कमीत कमी ही समोर जी काही होणार आहे भरती ती कदाचित मोठी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो. परंतु रिटायरमेंट 2026 आणि 2027 होणार आहे. कारण 1996 ला जी भरती झाली होती ती सगळ्यात मोठी भरती होती. त्याच्यानंतर भरती एवढी मोठी झाली नव्हती. त्यामुळं सगळ्यांनी बी पॉझिटिव्ह राहून पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे एवढं मात्र चुकू नये. आणि नॉर्मलायझेशनचा प्रश्न सर विचारला सर होता आता सर. चॅट हा सर, एक नॉर्मलायझेशनचा मुद्दा हा होता. बोला ना, ते नॉर्मलायझेशनचं बोला, नंतर चॅटबॉक्सचे प्रश्न तो घेऊ. नॉर्मलायझेशनचा जो मुद्दा उचलत आहे, आता आपल्याला मार्क पडलेले आहेत, आपला आरसा आपल्याजवळ आलेला आहे, आपले मार्क आपल्याजवळ आहेत. सर्वात महत्वाची म्हणजे ही चर्चा आपल्या डोक्यातून काढून टाका. नॉर्मलायझेशन झालंय का झालं नाही. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार झालाय का झाला नाही. ह्याच्या या गोष्टीमुळं आपण त्याच त्या गोष्टीवर आपण बोलून बोलून इतरांच्या बातम्या, इतरांच्या चर्चा, 4 मित्र एकत्र येणं, त्या गोष्टीवर बोलून त्याचा एकही रुपये फायदा होणार नाही. जे काही होणार आहे, जे करणारे लोक आहे त्या लोकांना बडबड करू द्या. जे लोक आपल्या प्रसिद्धीसाठी, आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी जे काही मुद्दे पुन्हा पुन्हा उपस्थित आहेत, अशा लोकांना काय करायचं करू द्या. तुम्ही निवांत राहा. पुढचे 4 पुस्तकं वाचा, कदाचित ते पुढे कामाला येतील.
हा अतिशय सर. महत्वाचा सल्ला किशोर सरांनी दिलाय की बाबा युट्यूब चॅनलवर सारखं नवीन नवीन भरपूर काही येत असतं. त्याच्यापासून थोडस दूर राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्क किती बी आहेत, तुम्हाला 75 आहेत तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आता किशोर सरांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा अनुभव सांगितलाय की माझ्या सहकाऱ्यांना 95 मार्क्स होते 2022च्या परीक्षेला. त्यांनी प्रेफरन्स फॉर्मच भरले नाहीत. कसा नंबर लागणार आहे? आणि नंतर आपण म्हणतो की 93 वाला लागला आणि 95 वाला घरी बसला. त्याचं कारण तसं. 98 गुण असलेला माझा मित्र आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये चांगल्या संस्थेत 1 रुपया न देता लागलेला आहे. पण काही समजा 105 मार्क वाला आहे, त्यांना जर प्रेफरन्स फॉर्मच भरला नसेल विथ इंटरव्ह्यूचा, चांगल्या संस्था दिल्या नसतील तर तो घरी बसला असणार आहे आणि 98 वाला जॉईन झाला असणार. तर हे असं होतं, त्यामुळं मस्ट आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं. 75 मार्क्स आहेत रजिस्ट्रेशन करू का असा प्रश्न आहे. मी म्हटलं नाही, 1 मार्क असेल ना तरी बी पॉझिटिव्ह आणि रजिस्ट्रेशन करा. आता सांगितल्याप्रमाणे भंडारा गोंदियाकडे 50 जागा जिल्हा परिषदला शिल्लक आहे. माझा एक विद्यार्थी आता भंडारा गोंदियाला गेलाय. तर तो असं म्हणत होता की सर, तुम्ही जर कन्व्हर्जन राऊंड कडे लक्ष दिलं असतं तर तुम्ही जिल्हा परिषदला शिक्षक झाला असता. मी जिथं आहे तिथं मी आनंदात आहे असं त्याला म्हटलं. आणि लातूर हे मराठवाड्यातलं आता एज्युकेशनचं हब आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर त्यामुळं जे आहे ते चांगलं आहे आणि खूप चांगलं आहे असं म्हणून आपण ते करत आहोत. बघा इथं चॅट बॉक्स मध्ये बऱ्याच जणांचे काही काही प्रश्न गुणांचे येत आहेत. सर मला 98 मार्क्स आहेत पण टीईटी पास नाही. आता डीएड आहे तुमचं, टीईटी पास नाही, तर किशोर सर याला पर्याय नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही बरोबर. बरोबर. रजिस्ट्रेशन करू शकता, पण ते जबरदस्तीचं रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला एकही संस्था, शाळा, जिल्हा परिषद येणार नाही. त्याच्यासाठी मस्ट आहे तुम्ही टीईटी सीटीईटी पास व्हा. बऱ्याच जणांचे गेलेल्या वर्षी किशोर सरांसोबत 129 मार्क असलेला एक विद्यार्थी सीटीईटी टीईटी पास नसल्यामुळं घरी बसला आणि शेवटी त्याला आत्ता 9वी 10वी साठी 60% वर जॉईन करावं लागलं. किती मार्क्स आहेत? 129 मार्क आहेत. आणि सीटीईटी टीईटी नाही. काय उपयोग नाही, अवघड आहे. तर हे लक्षात घ्या, टीईटी सीटीईटी पास असणं आवश्यक आहे. बीएड वाल्यांना तर ते कंपल्सरी आहे. बीएड वाल्यांना 9वी 10वी 11वी 12वी एमएससी असेल, एम ए असेल तर. सर मला 78 मार्क्स आहेत आणि मी हँडिकॅप आहे तर होईल का? आता हे होईल काच तुम्हाला सांगितलं की आम्ही बाबा हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही. हो पण नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही म्हणू शकत. नशीब तुमचं. आता हँडिकॅपचं 78 मार्कावर तुमच्यापेक्षा जास्त किती लोक आहेत हे एक्झॅक्ट आत्ता आकडा आपल्यापाशी नाही, एक आणि असला तरी त्यातले किती जण प्रेफरन्स तुम्ही देतायत तेच देणार आहेत, ते महत्वाचं. बऱ्याच जणांनी हे दीपालीताई प्रश्न विचारलेले आहेत की एवढ्या मार्क्सवर होईल का, आणि ते तर बी पॉझिटिव्ह, होप सो. दुसरा पण अभ्यास करत राहा. सर आम्ही कसं करू, रिझल्ट आला नाही. तुमचा रिझल्ट येणार आहे सायलीताई. अपियर असताना फॉर्म भरला होता, अजून निकाल लागला नाही तुमचा. तुमचा निकाल लागल्याच्या नंतर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि नंतर तुमचा निकाल हा टीआयटीचा रिझर्व्ह ठेवलेला आहे काही जणांचा. सूचना वाचत जा. युट्यूबवरच्या चॅनल पेक्षा तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटला भेट द्या. म्हणजे काय होईल, अधिकृत तुम्हाला तिथून माहिती मिळत असते. तिथलीच माहिती इतर सर्व लोक, मी पण अधिकृत वेबसाईटचीच माहिती तुम्हाला आम्ही शेअर करत असतो. युट्यूबला माझे खूप सारे व्हिडिओ नसतात, अभ्यासाचे असतात आणि त्या प्रसंगानुसार मी काही लाईव्ह झूम मीटिंग्स घेत असतो, त्याचं रेकॉर्डिंग केलेलं असतं, ते तुम्हा सर्वांसाठी आणि इतरांसाठी अवेलेबल करून दिलं जातं. जवळपास कालच्या व्हिडिओ मध्ये मी पाहिलं की एक सामान्य शिक्षकाचा, आपण सामान्य शिक्षक आहेत, आपण काय मोठे क्लासवाले वगैरे नाहीत. आपण साधी सरी गोर गरीब घरातून, म्हणजे गरिबीतून थोडस वर डोकं काढायचा प्रयत्न करणारे एक सामान्य माणसं आहेत की ज्यांना 50,000ची नोकरी म्हणजे खूप सारी मोठी नोकरी लागल्यासारखी आहे असं वाटणारे माणसं आहेत. एकदम साधी माणसं आहेत. तर त्यांची तळमळ एवढीच असते किंवा विद्यार्थ्यांपर्यंत आपण घेतलेले अनुभव प्रॉपर सांगण्यात यावेत आणि जेन्युन आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी तुम्हाला येऊ नये. आता जसं किशोर सरांनी तळमळीनं सांगितलं की बाबा तुम्ही अगोदर लॅमिनेट करून घ्या तुमचा मार्ग मेमो. 30-31 तारीख त्याची दिली. आळस करू नका, स्क्रीनशॉट वर थांबू नका.
कॅफेवर जा, 10-5 रुपये खर्च होऊ द्या, लॅमिनेट करून घ्या, कलर प्रिंट काढा, कारण की ती 2-2, 4-4, 5-5 वर्ष चालते. मी 2010 साली डीएड ला शिकवत असताना सांगायचो की दरवर्षी 14,000 शिक्षक रिटायर होतात. तर तुम्हीच विचार करा, गेल्या 2012 ते 2025 13 वर्षात भरती झाली 20 ते 30 हजारांची. आणि 14,000चे कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर 1 लाख 1.5 लाख जवळपास शिक्षकांची भरती व्हायला पाहिजे. आणि 26-27 ला खूप मोठी भरती आहे. खरं तर हा पॅच 25 ते 30चा जो भाग आहे ना ह्या 5 वर्षातला, इथे लाखो शिक्षक रिटायर आहेत, लाखो. बघा, मी अतिशय जाणीवपूर्वक आणि अभ्यास करून हा आकडा मी सांगतोय तुम्हाला की लाखो शिक्षक रिटायर आहेत. माझ्या एका शाळेतून 5-7 शिक्षक ह्या 5-7 नाही, सॉरी, 15 शिक्षक जवळपास आमच्या 35च्या स्टाफ मधून रिटायर होत आहेत. म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात, जे 96 ते 2000 किंवा 96, 97, 98 या 3-4 वर्षामध्ये भरती झालेली खूप मोठ्या प्रमाणात होती. कारण की त्याच वेळेस अनुदानित संस्था आपण स्थापन झालेल्या होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणात भरती त्या काळात झाली आणि त्याची रिटायरमेंट आताही चालू आहे. 26, 27, 28 असेल, 29, 30 पर्यंत. तर त्यामुळे होप सो याच परीक्षेवर कदाचित 4-5 वर्ष जर घेतलं तर त्याच्यामुळं आताची तयारी तुम्ही राहू द्या. बरेच जणांचे प्रश्न जे आहेत तर मी प्रश्न घेतो ते याच्यामध्ये. किशोर सर. सायन्स सायन्सची जागा म्हणलं होतं की सायन्स आणि मॅथच्या जागा. मी आजचीच अपडेट सांगतोय. सायन्स मॅथच्या एका हिंगणघाट तालुक्यात, वर्ध्यामध्ये हिंगणघाट तालुक्यामध्ये आणि समुद्रपूर दोन या तालुक्यामध्ये मिळून तब्बल 60 ते 62 जागा सायन्स मॅथच्या रिकाम्या आहेत. उच्च प्राथमिकच्या जागा आता हव्या आहेत, परंतु त्या जागा भरल्या नाहीत. आता जी परवा बदली झाली, बदलीमध्ये तब्बल 50 ते 60 जागा 2 तालुक्यामध्ये पाहिजे. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचार करू शकता. त्यामुळे सायन्स मॅथवाल्यांनी तर अवश्य, म्हणजे सगळ्यांनीच पवित्र पोर्टलला करायचं आहे, पण सायन्स आणि मॅथवाल्यांना खूप जास्त आहे. आणि तुम्हाला एक कालचा एक मुद्दा सांगतो. तुकाराम नरवाडे सर, तुम्ही संस्थेवर म्हणत आहात ना, संस्थेवर सुद्धा कुठं काही नाही. माझा मित्र आहे तुकाराम नरवाडे, तो आता खंडाळा तालुक्यामध्ये शाळेला लागलेला आहे. फक्त 93 मार्क होते, एससी कॅटेगरी होती. 93 मार्क होते. एकच संस्था आली होती, एकच संस्थेला इंटरव्ह्यूला गेला. त्याच्या इंटरव्ह्यूच्या जोरावर 1 रुपये न घेता सुद्धा ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून आता जॉईन झालेला आहे. 2 दिवस झाले त्याचे. त्याच्यामुळं संस्थेवर प्रत्येक जागी पैसा चलते हा डोक्यातला नियम काढून टाका. विशेष करून मराठवाड्यामध्ये चालते हे सगळ्यांनाच माहित आहे, उघड माहित आहे सगळ्यांना, काय मी मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळं आणि विदर्भामध्ये मी सांगतो, नोकरी करणं खूप सोपं आहे. विदर्भामध्ये नोकरी करण्या इतपत कुठेही महाराष्ट्रात नोकरी करणं सोपं नाही. मी प्रत्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेला आहे, सगळीकडे जाऊन आलेले आहे. मी विदर्भात नोकरी करत आहे म्हणून म्हणत नाही. भंडारा गोंदिया नोकरी करण्यासाठी बेस्ट उपाय आहे. फक्त डोक्यातलं भूत एकच काढावं लागेल की आपल्याला किलोमीटरचं अंतर जास्त आहे. ही डोक्यातून जर भूत काढलं आपण की मी घरापासून खूप लांब आहे, तुम्ही 4 किलोमीटर राहिला तर बी लांबच आहे, 100 किलोमीटर राहिला तरी लांब आहे. तयारी करताना 8-8, 10 वर्ष आपण 10-10 वर्ष बाहेर राहतो, त्याचं दुःख वाटत नाही, पण नोकरीसाठी लांब म्हणलं की आपल्या जीवामध्ये दडकी भरते. त्यामुळं डोक्यातून काढून टाका. विदर्भामध्ये नोकऱ्या भरपूर रिकाम्या जागा आहेत आणि भरपूर राहण्यासारखं आहे. इथल्यासारखी माणुसकी कुठेही नाही. मी विदर्भाचं गुणगान गावत नाही, परंतु मी स्वतः नोकरी करत आहे. दुसरा, बीएड वाल्यांना सीईटी किंवा टीईटी ची आवश्यकता नाही. जर बीएड वाल्याकडे सीईटी टीईटी नसेल तर ते 9 ते 12 मध्ये अपीर आहेत. आणि जर बीएड असेल आणि तुमच्याकडे सीईटी टीईटी असेल तर ते दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला उपयोग आहे. पेपर एकही रुपयाचा फायदा होणार नाही. ज्यांचं बीएड आहे त्यांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न टाकू नका. बीएड वाल्यांना फक्त 9, 10 ते 11, 12 या 4 वर्गासाठी तुम्हाला टीईटी सीईटी ची आवश्यकता नाही. ज्यांचं बीएड पास आहे पण त्याच्याकडे पेपर 2 सीटीईटी किंवा टीईटी आहे, त्यांना 6 ते 8च्या जिल्हा परिषदच्या जागा मिळू शकतात. बऱ्याच संस्था विदर्भामध्ये, भरपूर साऱ्या संस्था आहेत, भरपूर संस्था कमी डोनेशन मध्ये बरेच मुलं लागलेले आहेत. त्यामुळं विदर्भातलं तुम्हाला प्रिफरन्स द्यायला काहीच आवड जाणार नाही, फक्त घरापासून लांब जाणार आहे. हा डोक्यातला एकच भूत काढून टाका. तुम्हाला इथे नोकरी करण्यासाठी खूप सहकार्य मिळेल, लोक चांगले मिळतील, तुम्हाला राहायला सुद्धा कधी वाटणार नाही की आपण एवढं लांब आहोत. त्यामुळं आणि दुसरं आहे की माझ्याकडे कोणाचा तरी प्रश्न होता की माझ्याकडे डीएड आहे, बीएड आता मी केलेले आहे. डीएड केलेलं असाल तर तुम्हाला कंपल्सरी 1 ते 5 साठी पहिला पेपर पास होणं आवश्यक आहे.
6 ते 8 साठी दुसरा पेपर पास होणं आवश्यक आहे. बीएड वाल्यांना हे जागा सांगता येईल नाही. कला क्रीडा अनुभव ज्याच्या जागा सर आपण काही जज करू शकत नाही. याच्यामध्ये कुठं काही उल्लेख केलेला नाही सध्या की कला क्रीडाच्या जागा निघतील नाही निघतील. पाठीमागच्या 6 महिन्याखालची गोष्ट आहे. जे लोक पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे कला क्रीडावर सहजतेने मानधन तत्वावर रुजू करून घेतलं होतं, त्या लोकांना परमनंट केलेले आहे परवाच. मागचीच गोष्ट आहे. आणि एटी एटीडीहून बीएड होतं 1 वर्षाचं अपंग विद्यालयासाठी. बरेच जणांनी 1 वर्षाचं डीएड केलं होतं. त्या मुलांना सुद्धा शिंदे साहेबाच्या काळामध्ये परवा त्यांना GR काढलाय, त्यांचं नोटीस काढलंय, त्यांनाही परमनंट करणार आहे. त्यामुळं एटीडी डीएड किंवा कला क्रीडा अनुभव स्पोर्टच्या जागा शिक्षक भरती होईल का नाही माहित नाही. संस्कृतचा एक प्रश्न आला होता. संस्कृतची सर परवा जागा भरलेल्या आहेत. संस्कृत खूप कमी शाळेमध्ये आहे. आणि आजची एक न्यूज आहे, गुजरात हे पहिलं राज्य आहे जे प्राथमिक वर्गाला संस्कृत लागू केलंय. कदाचित ते गुजरातचेच मुख्य सध्या PM आहे, त्याच्यामुळे सगळी जर त्यांनी हिंदी सारखं सक्ती जर संस्कृत लागू केली तर कदाचित संस्कृतच्याही जागा येतील, संस्कृतला सुद्धा फायदा मिळेल. आजचीच बातमी आहे ती. संस्कृतच्या जागा कालच्या भरतीमध्ये भरलेल्या आहेत आणि त्या जिल्हा परिषदला नाहीत, संस्थेवर जागा आहेत. वर्ध्यामध्ये सुद्धा परवा काल संस्कृतच्या तब्बल 102 का 103 मार्कापर्यंत लागलेले आहेत संस्कृतचे विद्यार्थी. प्रश्न टाका, माझ्याजवळ जेवढे नोटेड केलेले आहेत मी तेवढे लिहिलेले आहे. मी प्रश्न वाचून तुम्हाला उत्तर देईन त्याच्यामध्ये. ईश्वर सर, याच्यामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न मार्क्सशी जास्त रिलेटेड दिसत आहेत बघा. ओपन मध्ये आहेत 118 मार्क आहेत योग्यतांना, डीएड सीटीईटी पास आहेत. असे प्रश्न आहेत. तर त्यांनी होप्सो 100% होईल असं आपण म्हणूयात. पण शेवटी किती जागा निघणार आहेत आणि तुम्ही टच मध्ये राहणं पवित्र पोर्टलच्या, हे महत्वाचं आहे. योग्यताई आपल्या क्लासला नियमित असायच्या, पण तर योग्यताई चांगले गुण आहेत. 92 संस्कृतवाल्यांचं किशोर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. MSc BEd TIT 119 आणि TET CTET पाहिजे का? आता किशोर सरांनी सविस्तरच तुम्हाला ते सांगितलंय, वारंवार तीच गोष्ट सांगण्याची गरज नाही. हे टीईटी प्रश्न पुन्हा सीटीईटी पुन्हा येणं हे चुकीचं आहे सर. हे मार्क एवढे आहेत कारण मी असेल, तुम्ही असेल किंवा आता सध्या शिक्षण मंत्र्याला जरी विचारलं की मला सर एवढे मार्क आहेत, मी ह्या कास्ट मधून आहे, माझं लागेल का, माझं होईल का, आकडेवारी सोडून द्या. तुमचे जे मार्क पडलेले आहेत ते पडलेले आहेत. जेव्हा जागा ओपन होतील तेव्हा तुम्हाला आपोआप समजून जाईल की तो मार्क कितीपर्यंत येणार आहे. तुमचा आता तुमच्याजवळ सध्या PDF सगळ्याजवळ अवेलेबल झालेले आहेत. काही हुशार लोकांनी आपल्या कार्यकुशलतेने किती मार्कावर किती मुलं आहेत त्याच्यानुसार त्याच्यावर सगळं काही नोटेड केलं की कितवा नंबर आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये रँकनुसार. आणि त्या रँकनुसार सुद्धा फरक पडणार नाही, कारण सगळे तिथं सगळ्याच कास्टची मुलं त्या रँकमध्ये आहेत. त्यामुळं प्रत्येक कास्टला जागा किती येतील हे आपण जज करू शकत नाही. 21,000च्या भरतीमध्ये कोणत्या कास्टला किती जागा आल्या होत्या हे कोणी सांगलं नाही. आपापल्या आरक्षणानुसार जागा येतील. त्यामुळे भरती कितीची होणार आहे हे जोपर्यंत आकडा कळणार नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या कास्टला जागा किती येणार आहेत कळणार नाही, तोपर्यंत आपण जज करू शकत नाही. आणि कॅटेगरीज वाईज कोण किती आहे, आता माझा 11,715 नंबर आहे मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामध्ये माझ्या अगोदर ओपनचे किती आहेत, मी SCBC कास्ट मधून आहे, ते माझ्या SCBC चे 11,000 मध्ये किती मुलं आहेत हे मी सांगू शकत नाही आणि कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळं होप सो तेच तो प्रश्न डबल कृपया विचारू नका. BSc कॉम्प्युटरमध्ये सायन्स वाल्यात चालते तर आराम चालते. सायन्स जरी फॅकल्टी असेल तुमचं BSc सायन्स असेल तरी सायन्स मॅथची जागा तुमच्यासाठी अवेलेबल होती. आणि विशेष करून एक चूक करू नका, ज्यांचं बीएड आहे त्यांनी, आता सध्या ज्यांच्याकडे आहे किंवा नाही माहित नाही मला, बीएड वाल्यांना 2 MA कंपल्सरी आहे जर तुम्हाला पुढे, कारण त्याचा मी साक्षीदार आहे. माझी जागा गेलेली आहे, मी प्राथमिकला अडकून बसलो, माझी ज्युनियरची जागा गेलेली आहे. माझ्याजवळ MA एकच होतं सोशलॉजी, त्याच्यामध्ये सेट आहे नेट आहे आपलं, परंतु मी लागू शकलो नाही का तर मला मराठी MA माझ्याकडे नव्हतं. ज्यांच्याकडे बीएड आहे त्यांचं लँग्वेज नुसार 2 MA कंपल्सरी आहे जर तुम्हाला 11वी 12वीला 2 विषयाच्या जागा यायच्या असतील तर. जर MA एकच असेल, MSc एकच असेल तुमची एका विषयामध्ये, तर तुम्हाला एकाच विषयासाठी जागा येतील, दुसऱ्या जागेसाठी येणार नाही. त्यामुळं ज्यांचं बीएड आहे त्यांनी कृपया करून 2 MA तुमच्यासाठी आज जरी नसतील तरी ऍडमिशन करून घ्या आणि पुढचा MA ला टाकून टाका. ज्यांचा MSc एकाच विषयात आहे, दुसऱ्या विषयात करता येत असेल तर दुसरा विषय करून ठेवा. MA करताना किंवा MSc करणाऱ्याला काही अडचण नाही. त्याच्यामुळं MSc किंवा MA हे अवश्य माणसाने 2 विषयामध्ये तुमचं कंपल्सरी करून ठेवा. 2 विषयाच्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल होतील. त्याच्यामुळे भाषा एक आपली
आणि दुसरी एक फॅकल्टी जी आहे बीएडला 2 मेथड असतात, त्या 2 मेथडनुसार तुमचा MA आहे. MCA बीएड असेल तर काही अडचण नाही, MCA बीएड असेल तर तुम्हाला जागा अवेलेबल होतील. MSc पण दोन्ही पाहिजे का सर? MSc जर असतील तर तुम्ही दोन्ही करून घ्यायला काहीच अडचण नाही मॅडम. कारण तुम्हाला जर 11वी 12वीला जर 2 विषयामध्ये तुमच्या जागा अवेलेबल पाहिजे असतील तुम्हाला, तर तुम्हाला ते करणं भागच आहे. MSc चे मार्क. सर प्रश्न काय इथे होता? एक आदेश सर ते म्हणतात की त्यांचा रिझल्ट 0 आलाय. त्यांनी मला वाटते आदेश सरांचं एक डाऊट आहे, त्यांचा 0 रिझल्ट आलाय, चुकून रिझल्ट आलाय असं त्यांचं ते म्हणतायत. तर त्यांनी मला वाटतं कॉम्प्युटरमध्ये शेवटला जी सबमिट करायचं असतं तिथं काहीतरी गडबड केली. माझा रिझल्ट चुकीचा आला आहे सर, 0 मार्क आले आहेत, काय करायचं सर, असं आदेश पोरे सर म्हणतात. तर मला असं वाटतं की काहीतरी सबमिट करताना तुमचं कमी जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे ते चुकून चुकलेलं आहे असं म्हणता येईल. तर ती अवघड गोष्ट आहे सध्या बरोबर तरी. आहे सर, कारण 0 हा, मार्क इंटरव्ह्यूची तयारी कशी सहजासहजी. करावी, इंटरव्ह्यूच्या वेळेस सांगू. इंटरव्ह्यू विषयी सर, आता कालचं एक तुकाराम नरवाडे सर तर सांगितलं की ज्युनियरला जॉईन झालेले आहेत. तर प्रत्येक संस्थेवर जिथे जिथं पोरं गेलेले आहेत, आता माझे मित्र आहे, मला पण स्वतः संस्था आल्या पण मी गेलो नाही तिथं पैशाची मागणी झाल्यामुळं. आता जो तुकाराम नरवाडे सरांचं नाव घेतलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या संस्थेमध्ये पैसे चालत नाहीत. खंडाळ्यामध्ये आहे शिक्षक म्हणून लागलेला आता ज्युनियरला. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या शाळेमध्ये पैसे चालत नाही सर, आमची गुणवत्तेवर आम्ही घेणार आहोत. हे सांगितलं होतं. कोणत्याही एका चॅप्टरचं तुम्ही तयारी करून या आणि आम्ही तयारी करून आल्यानंतर तुम्हाला डेमो घेतला जाईल आणि तुमचा 15-20 मिनिटाचा. तर डेमो घेताना त्यांनी प्रिपरेशन केलं होतं की म्हणजे ज्या संस्था चांगल्या आहेत, जिथं आपलं प्रेझेंटेशन होतं, प्रत्येक गोष्ट पैशावरही नाही, तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा तेवढंच तितकं महत्वाचं आहे. तो चार्ट काढून किंवा आपला एकच चॅप्टर प्रिपेअर केला होता, पूर्णतः प्रिपेअर करून त्याचे चार्ट तयार केले होते, काही प्रश्न तयार केले होते. त्यांनी ज्यांचं ज्यांचं सायन्स मॅथ आहे विशेष करून किंवा इंग्लिश आहे ऑप्शनल, अशा लोकांनी तर विशेष करून आपल्याला इंग्लिश कमीत कमी एक 10-15 मिनिटं बोलता येईल का, असं असं तर आपल्या समोरच्यावर आपण इम्प्रेशन टाकू शकतो आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून. कारण तुम्हाला तर पूर्णतः इंग्लिशमधून बोलावं लागणार नाही, पण 10-15 मिनिटं बोलून तुम्ही स्वतःच्या भाषेवर वापस येऊ शकता. कारण मुलांना समजत नाही, हे सगळ्यात मोठी समस्या सगळ्यांनाच माहित आहे. चांगल्या रेप्युटेड संस्थेत सुद्धा पूर्णतः इंग्लिश कोणी बोलत नाही, इंग्लिशचा सब्जेक्टवाला बोलत नाही, सायन्सवाला बोलत नाही किंवा दुसरा कोणीही बोलत नाही. तर त्याचा अनुभव सांगतो की तुम्ही तुमचं प्रिपरेशन असं असलं पाहिजे की समोरचा आपल्याकडे इम्प्रेशन, आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यामुळं आपलं शिकवताना अडखळलं नाही पाहिजे. आणि ह्या कालावधीमध्ये सर माझा अनुभव म्हणजे खाजगी शाळेवर करताना इंग्लिश मिडियम स्कूलवर जे आता रिकामे आहे त्याच्यामध्ये, जर तुम्हाला होत असेल, ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी विशेष करून मार्क कमी असतील किंवा संस्थेवर आपला इंटरव्ह्यूला आलं तर आपल्याला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, अशा लोकांनी जवळपासच्या जर चांगल्या इंग्लिश मिडियम स्कूल असतील तर तुम्ही जॉईन करा. का? तर तुम्हाला स्टेजवर गेल्यानंतर घाबरणार नाही तुम्ही, तुम्हाला बोलता येईल, तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल. हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते 0 मार्क जे म्हणत आहेत, हे 0 मार्क पडणं सर मला माझ्या बुद्धीच्या वर आहे. कारण 0 मार्क या परीक्षेमध्ये पडू शकत नाही असं मला वाटतं. तुम्ही सरांनी म्हटल्यानुसार सबमिट करते वेळेस एक तर तुमचा काय तर घोळ झालेला आहे, त्यामुळं हे 0 मार्क दाखवत आहे. कारण 0 मार्क पडणं अशक्य गोष्ट आहे सर. कारण 5-10 प्रश्न असले तर ठीक होते, तब्बल 200 प्रश्न आहेत. स्कोर 104. बीएड आहे, 97 मार्क्स आहेत. MA नाही तरी CTT नाही, कोणत्या क्लासेससाठी अप्लाय होईल? 9-10 साठी होईल फक्त. 11वी 12वी नाही तर तुमच्यासाठी वरचा वर्ग येणार नाही सर. CTT 88, SCBC डीएड इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम डीएड वाल्यांचा कालचा रिझल्ट बघितला तर 101 वाले SCBCचे 101 102 पर्यंत रिझल्ट खाली आलेला आहे. परंतु जागा 21,000 होत्या. कन्व्हर्जन राऊंड मधून बऱ्याच मुलांना बाजूला काढलं होतं लागलेल्या शिक्षकांना, त्याच्यामुळे स्कोअर कमी आलेला आहे. रेणुका मॅडमचं काय CTT 2 पास आहे. प्रश्न एवढ्या स्पीडने येत आहे सर की म्हणजे प्रश्न म्हणजे वाचेपर्यंत. बीएड आहे 97 मार्क्स, MA नाही, TT CTT कोणत्या क्लाससाठी? 9-10 साठी होईल मॅडम तुमचं. 97 मार्क आहेत बीएडचं, तुमच्याकडे MA नाही तर तुम्ही पात्रच नाही 11वी 12वी साठी. 9-10 साठी होईल. बऱ्याच जणांचा तो प्रश्न वारंवार येतोय की MA नाही, MSc नाही. तर नुसतं BSc BEd आणि BA BEd वाल्यांना 9-10च पात्र राहील. TET CTET आवश्यक आहे, 6 ते 8 ला पेपर 2. डीएड असा किंवा बीएड असा. डीएड वाल्यांना पेपर 1 असेल तर 1 ते 5 पण फायदेशीर राहत. ते कॉमन सांगूनच टाका सगळं. पुन्हा एक वेळेस रिपीट करा डीएड साठी आणि बीएड साठी.
डीएड वाल्यांना 1 ते 5ला शिक्षक होण्यासाठी पेपर एक क्वालिफाय व्हावा लागतं टीईटीचा. आणि बीएड चे जे विद्यार्थी आहेत ते बीएससी वाले असू द्या, एमएससी वाले असू द्या, कोणते त्यांना जर 6 ते 8ला शिक्षक तो टीईटीचा पात्र व्हावं लागतं. तो डीएड असू द्या किंवा बीएड असू द्या. 9, 10 आणि 11, 12साठी मात्र टीईटीची गरज नाही. पण तुम्हाला 11, 12ला शिक्षक होण्यासाठी मास्टर डिग्री गरजेची आहे. एम.कॉम असू द्या, एम.ए असू द्या किंवा एम.एससी असू द्या. 9, 11, 12साठी. 9, 10ला मात्र फक्त ग्रॅज्युएशन प्लस बीएड चालतं. तर किशोर सर, लास्टचे एक एक दोन प्रश्न घ्या आणि समारोप करूयात आणि आज थांबूयात, कारण की आपली वेळ फक्त 45 मिनिटं संध्याकाळची 9:15 ते 10 अशी आहे. आणि बरंच एक्झर्शन तुमचं पण, शाळा, पुन्हा घरची कामं आणि बरंच काही काही तसंच सेम सर्वांचं शेड्यूल आहे. त्यामुळं आजचा वेळ आपण या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. रेणुका मॅडमचा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. त्रिशा मॅडमचा जो आहे तो फिलअप करताना एमएससी चे मार्क मी अपलोड केले नाही. तुम्हाला कदाचित ते संधी अपलोड करायला फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट जोडताना तुम्हाला ते मार्क करता येतील मॅडम. तुम्हाला एडिट फक्त तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क, तुमचा मोबाईल नंबर, आसपास मोबाईल नंबर होतो, पण या गोष्टी बदलता येत नाही. बाकीचे तुमचे जे मार्क आहेत डॉक्युमेंटली ते तुम्हाला अपलोड करताना तुम्हाला संधी मिळेल मॅडम. रेणुका मॅडमचा नॉन प्रश्न क्रिमिनल काय वाल्यांना होता? नॉन क्रिमिनल काढून घ्या. ज्यांचं नॉन क्रिमिनल राहिलंय ना काढायचं, काढून घ्या. पावती आहे तर काढून आणि घ्या लवकरात लवकर. हो, एससीबीसी साठी, एससीबीसी साठी सुद्धा नॉन क्रिमिनलची अट लागू केली आहे. एससीबीसी वाल्यांनी विशेष करून नॉन क्रिमिनल काढून घ्या. ईडब्ल्यूएस वाल्यांना सुद्धा व्हॅलिडिटी लागलेली आहे. ईडब्ल्यूएस मध्ये जे आहेत व्हॅलिडिटी काढणं कंपल्सरी आहे. व्हॅलिडिटी काढून ठेवा. पुन्हा गोंधळ नको की माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही, व्हॅलिडिटीमुळे मला बाजूला काढलं. कारण ईडब्ल्यूएस ला व्हॅलिडिटी लागू केलेली आहे. कॅटेगरी चेंज करता येत नाही. एमएससी केलं आहे, एम ए इंग्लिश केलं तर चालेल का सर? डीएड आहे, सीटीटी पेपर आपलं होईल ते एम एस बीएससी बीएड 66 मार्क आहे. बीएससी बीएड होईल 9-10 साठी होईल तुमचं. सरांनी सांगितलं की ना, मास्टर डिग्री ज्यांच्याकडे नाही त्यांना 11वी-12वीला अलाउड नाही. ज्यांच्याकडे बीएड आहे फक्त ते 9-10 साठी पात्र असतील. बीएड आहे, एमएससी आहे, एम ए आहे, ते 11-12 साठी पात्र असतील. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येत आहे. ओपनला काहीच ओपन लागत नाही, कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागत नाही, काहीच लागत नाही ओपनवाल्यांना. पण त्यांना जर ईडब्ल्यूएसचा जर लाभ घ्यायचा असेल तर तर ते ओपन उत्पन्नाची अट मध्ये आहे. म्हणजे ओपन मध्ये जर समजा ब्राह्मण समाजाचा आहे पण तो विकर सेशन मध्ये येत असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल नाही पण उत्पन्नाची अट आहे. एमएससी बीएड ओबीसीला चान्स असेल. मार्कानुसार काहीच सांगू शकत नाही सर आपण. मार्कवर किती मार्कावर कोणाचं होईल? 137 मार्क. आता हे आपण काय जागा जोपर्यंत डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत आपण सांगू शकतो. पण होपले 100 म्हणजे 40च्या आसपास आहे म्हणजे तुम्ही 4-4.5 हजारच्या आतमध्ये आहे. जर जागा 3,000 काढल्या तर आम्ही कसं सांगू शकू? सर तुम्ही म्हणले होते 137 मार्क होते, माझा रिझल्ट आला नाही, तुम्ही बोलले खोटं. त्यामुळं इथं कोणाचं होईल कोणाचं नाही याच्यावर उत्तर तुम्हाला भेटणार नाही. कारण शासन जागा किती काढणार आहे? तुम्ही 5,000च्या रँकमध्ये 137 मार्क आहे म्हणजे तब्बल तुम्ही 6-7 हजारच्या रँकमध्ये आहे आणि जागाच काढल्या तरी 3,000-4,000. तर तुम्हाला आम्ही शब्द दिलेला चुकीचा होईल आमचा. त्याच्यामुळं आम्ही सांगू शकत नाही की कोण लागेल कोण नाही. त्यामुळे जागा जोपर्यंत डिक्लेअर होणार नाही किंवा एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट येणार नाही, जसं केसरकर साहेबांनी केलं होतं, 50,000, 50,000वरून 30,000, 30,000वरून 25,000, 25,000वरून 21,000, भरले 11, आता टप्प्याटप्प्यानं करत करत 4-5 टप्पे करत 21,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. बरं ते सर कॅटेगरी चेंजच असं विचारलं की त्यांनी चुकून भरलंय तर त्याला एडिटचा ऑप्शन मिळेल का? आणि जर मिळाला तर तुम्हाला ते चेंज करता येईल. कॅटेगरी त्यांनी चुकून भरली ती. मागच्या वेळेस त्यांनी संधी सर पुन्हा दिली होती. का दिली होती तर फक्त एससी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी वाल्यांना दिली होती. बाकीच्या कोणत्याही कॅटेगरी वाल्यांना त्यांनी संधी दिली नव्हती एडिट करायला. पूर्वीच्या वेळेस एससीबीसी जे होते ते ईडब्ल्यूएस मध्ये किंवा ईडब्ल्यूएस वाल्यांनी आरक्षण गेल्यामुळे ओपन मध्ये जा किंवा एससीबीसी मध्ये जा या लोकांसाठीच चेंज करण्यासाठी दिलं होतं. आता कदाचित ते देणार नाही. तीच तर मी पहिल्यांदा पहिला मुद्दा उपस्थित केला होता की फॉर्म भरत असताना
आपण एवढी घाई करतो की आपल्या मागे काहीतरी म्हणजे खूप मोठं संकट आणि डोंगर लागलेलं आहे. त्यामुळे पुन्हा आता आता तुमचं झालंय, कदाचित ईडीटची संधी मिळेल तुम्हाला किंवा नाही मिळणार, पण मी सांगू शकत नाही. पण त्यांचे काही दिवसाला त्यांचं येईल किंवा खूप जणांच्या जर समस्या असतील तर त्याच्यावर पुन्हा संधी मिळेल आपल्याला. वारंवार आपण फोन करून किंवा आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आपण विनंती करून तुमचं पत्रव्यवहार करून तुम्ही बदलायचा प्रयत्न करा किंवा ते पुन्हा एडिट करण्याची आपल्याला संधीही देतील. परंतु कमीत कमी आता पवित्र पोर्टलची भरती करत असताना तुमच्याजवळ जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहेत का? तुमचं काही जणांचे वर्षा वर्षाला पुन्हा कास्ट सर्टिफिकेट काढावं लागत आहे. काही काही जणांना ईडब्ल्यूएस दरवर्षी कास्ट सर्टिफिकेट काढावं लागते. 30 मार्च संपले की पुन्हा 1 एप्रिल पासून नवीन सुरू होते. तर अशा गोष्टीवर जेव्हा जेव्हा येतील ना, तेव्हा म्हणजे समजा आता ही भरती होता, समजा पुढच्या एप्रिल क्रॉस झाला तर तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं व्हॅलिडिटी संपणार आहे. तर तुम्हाला पुन्हा ईडब्ल्यूएस काढून घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही तात्काळ हजर असलं पाहिजे की बाबा 31 मार्चला माझं संपलं असेल तर 1 एप्रिलसाठी मी अलर्ट असलं पाहिजे की 1 तारखेला माझी फाईल पडली पाहिजे. 8 ते 10 तारखेच्या एप्रिलपर्यंत माझं सर्टिफिकेट माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्याजवळ जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते प्रत्येकाचे डॉक्युमेंट आता तुम्हाला संधी आहे की तुम्ही सर्व एकत्र गोळा करून ठेवा. काही जण आता शांत झोपणार आहेत, फक्त युट्यूबचे चॅनल बघणार आहेत आणि शांत बसणार आहेत. आणि आता जसं ते पुन्हा पुन्हा येतं की हे एडिटची संधी भेटेल का, हे बदलता येईल का, ते बदलता येईल का, मी घाईच केली, मी गडबड केली. याला एक्सक्युजेस नाहीत, कारण तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही शिक्षक होणार आहात. त्याच्यामुळे ह्या वारंवार चुका कदाचित पुढे भविष्यात जाऊन भेटेल न भेटेल त्याच्यापेक्षा आपण जे काही तयारी करत आहोत त्याची आपल्याजवळ इत्थंभूत माहिती, आपले डॉक्युमेंट आपण भरताना आपलं कूल माइंड ठेवणं हे तुम्हाला खूप आवश्यक आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी डॉक्युमेंट सर्वात पहिलं म्हणजे, आणखी पुन्हा आता शेवटचं सर मी शेवटचं एक वेळेस पुन्हा रिपीट करून तुमच्यानुसार म्हणल्यानुसार थांबतो. सर्वात महत्त्वाचं तुमच्याजवळ आता संधी आहे. मार्क मेमो अपलोड करा. कलर प्रिंट काढून त्याची तुम्ही लॅमिनेशन करून ठेवा. दुसरी गोष्ट, ती काढलेलीच प्रिंट पुन्हा व्हॉट्सअपवरून किंवा ईमेलवरून तुमच्या ईमेलला टाकून ठेवा. म्हणजे ईमेलवरून हरवणार नाही, पुन्हा आपल्याला काढता येईल. त्याला नाव देऊन ठेवा विशेष करून. नुसतं ईमेल अपलोड केलंय त्याचं काय तर नंबर असते. पुन्हा आपण ईमेलमध्ये शोधतो की टेटचा मार्क मेमो शोधतो आणि त्याच्यात भेटत नाही. त्याच्यावर सरळ सरळ फाईलला नाव द्या, टेट 2025 मार्क मेमो, आणि ते ईमेलला अपलोड करून ठेवा. दुसरी गोष्ट, जे जेवढे काही मॅरिड आहेत माझे भगिनी, त्या सगळ्यांनी जर नाव बदल केला असेल, नवऱ्याचं नाव लावलेलं असेल, तर गॅझेट तुमचं मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा. मॅरेज सर्टिफिकेटला मिनिमम 18 दिवस लागते. 18 दिवसाच्या अगोदर निघत नाही, मग त्या ऐन टाइमला गर्दी होते. तिसरा प्रश्न, तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट भरलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याजवळ ठेवा. तुमच्या नावात चेंज झालं असेल किंवा तुमच्या आडनावात 10वीला जसं आता माझं 10वीला नारायण आहे, पण माझ्या पुढच्या मार्क मेमोवर 12वी ला असताना नारायणराव नारायणराव झाले आहे. तर मी अफिडेविट तर तयार करून घेतलं होतं. काही होत नाही, 100 रुपयाच्या बॉन्डवर अफिडेविट तयार करून आपल्या नावात चेंज आपण करू शकतो. आणि संधी असलं तर तुम्ही आता जाऊन, ज्यांचे आता बरेच जणांचे आहेत की ग्रॅज्युएशन झालेले आहेत, बीएड झालेले आहेत, करंटमध्ये आशामध्ये झालेले आहेत 1 ते 6 महिन्याखाली, आणि त्या लोकांनी आतापर्यंत बीएडचा जे सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट आणलेला नाही, बीएचा सर्टिफिकेट आणलेला नाही, एमएचा सर्टिफिकेट आणलेला नाही. मार्क मेमो आहेत पण सर्टिफिकेट नाही फायनलचं. तर ह्या गोष्टी पुन्हा अडचणीत येतात. त्याच्यामुळं ज्यांचं एमएचं सर्टिफिकेट आहे, बीएचं सर्टिफिकेट आहे, ज्यांनी बीएड केलेलं आहे आणि शेवटचं सर्टिफिकेट राहिले, मार्क मेमो आहेत पण सर्टिफिकेट राहिले, त्यांनी युनिव्हर्सिटीला स्वतः जा, स्वतः पैसे भरा आणि स्वतः पैसे भरून 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला वापस भेटते. ते आणून ठेवा. नंतर घाई गडबड होते, गोंधळ उडते, कट ऑफ डेट लागते की ह्या डेटच्या अगोदरचेच आम्हाला मार्क पाहिजेत. असं एक वेळेस नोटिफिकेशन पडलं की मग आपल्याला जाग येते, मग तेव्हा आपण पुन्हा पुन्हा धावायला लागतो. त्याच्यामुळे तुमचे जे डॉक्युमेंट आता सांगत आहे की ज्यांचे बीएडचे सर्टिफिकेट, एमएचे सर्टिफिकेट आणि बीएचे सर्टिफिकेट, तिन्ही डिग्र्या ज्या आहेत, एम ए पीजीची डिग्री, बीएची डिग्री आणि बीएडची डिग्री, तुमचं जर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मार्क मेमो वेगळा, सर्टिफिकेट वेगळा. पुन्हा गलती करू नका. या तिन्ही गोष्टीचे तुमच्याजवळ पाहिजे. डीएडचे तर प्रत्येकांना कॉलेजमधून भेटतं, ते काही मागवायची गरज नाही. बीएड वाल्यांचा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला स्वतः काढून घ्यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट भरलेले आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहे का ते चेक करा. एडिटची संधी भेटेल न भेटेल ही बाब नंतरची आहे, परंतु सध्या जेवढ्या गोष्टी तुमच्याजवळ पाहिजे आहेत त्या तेवढ्या आवश्यक जमा करून ठेवावे. आणि जागा एवढ्या मार्कावर माझं लागेल, मी लागणार नाही, हताश होईल, निराश होईल. छत्रपती शिवरायाच्या मावळ्यातले आपण महाराष्ट्रातले मावळे आहोत, त्यामुळं हरायचं नाही. मार्क कितीही पडू द्या, पुढच्या तयारीसाठी आपण तयार राहा.
युट्यूबवरच्या कुणाच्याही गोष्टी न बघता सर म्हटल्यानुसार माझ्या अनुभवानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे प्रॉस्पेक्ट येईल त्याच्यावरच लक्ष ठेवा. बाकीच्या गोष्टीवर थोटांडावर काहीच कारण नाही. काही जण युट्यूबवाले, आता मी नाव सांगणार नाही सर, अशी काही गोष्टी आहे युट्यूब नंतर मला लाईक करा, शेअर करा, 5,000 ऑनलाईन आहे पण मला 1,000 जणांचंच लाईक आलं, मग अशी अपेक्षा आहे, मी तुम्हाला फ्रीमध्ये माहिती देत आहे, मला लाईक करा, माझं लाईक वाढवा. अशा फालतू गोष्टी करत आहेत, त्या लोकांकडे दुर्लक्ष करा. मी कोणाचा आवडता असेल, कोणी युट्यूबवाला कोणी आवडता असेल, सर आमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही असं म्हणताय, तर तुम्ही काही वाटून घ्या, पण आम्ही स्वतः अनुभव सांगत आहोत. त्या गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही पुढची तयारी करा, पुढच्या कोणत्याही पेपरचे वाचा. पाठीमागच्या गोष्टी बघा, आणखी भरत्या निघणारच आहेत. 2029 जवळ येत आहे, त्याच्यामुळं पुढच्या पुढच्या भरत्या येणार आहेत. त्याच्यामुळं आपलं अभ्यास चालू ठेवा आणि विशेष ज्यांना शक्य होईल, ज्यांचे मार्क कमी आहेत, अशा लोकांनी जर इंग्लिश मिडियम शाळा जर बाजूला असेल तर कॉन्व्हेंटला जॉईन करा. कारण कॉन्व्हेंटला जॉईन केल्यामुळं तुमचं विषयाचं तुम्ही त्या प्रोसेसमध्ये राहता, तुम्ही मागे पडत नाही. अचानक परीक्षा आली की आपला जाग येते, सकाळ उठली की जसा कोंबडावर होतो तसं कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे. आम्ही जरी बाहेर पडलो असलो तरी मी स्वतः कॉन्व्हेंटवर 2-3 वर्ष सातत्यानं करत होतो. त्याच्यामुळे कदाचित ते मार्क आलेले 123 मार्क. मी कालच्याही पेपरला पुस्तक उघडलं नाही, 123 मार्क पडले तेव्हा जिथं लागलो आता. आणि कालच्या 129 मार्काला सुद्धा मी पुस्तकाचं पान उघडलं नाही. परंतु मी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकवत असल्यामुळं मी कंटिन्यू टचमध्ये होतो. विशेष करून स्कॉलरशिप, नवोदय, तुमच्या घरी तुम्ही घरी तरी परीक्षा घेत चला. आणि ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी राम सरशी कॉन्टॅक्ट सुद्धा साधू शकतात, की सर संधी सुद्धा उपलब्ध करून देतात, की ज्यांना नवोदय शिकवायचं आहे, ज्यांना स्कॉलरशिप शिकवायचं आहे. याच्यामुळे काय होईल, की तुम्ही टचमध्ये राहाल अभ्यासाच्या आणि त्या प्रोसेसमध्ये राहाल, आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा माणूस असतो तेव्हा माणूस फ्रेश दिमागामध्ये चालतो. आणि जे पूर्णतः बाहेर आहेत, ते अचानक परीक्षा आली, मग हे पुस्तक वाचू, ते पुस्तक वाचू, कोणतं पुस्तक वाचू, मग ह्या गोष्टीमध्ये मार्क कमी होतात. आणि शेवटची गोष्ट, मार्क कोणाला फ्रॉड झालाय का, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झाले का, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. तुमचा मार्क तुमच्याजवळ भेटलेले आहेत, ते तुमच्या म्हणण्यानं, तुमच्या टेन्शन घेणारं, तुमच्या चर्चा करण्यानं त्याच्यावर काहीही उपाय होणार नाही. जे लोक आशा करण्यासाठी तयार आहेत, ते लोक आपोआप करत राहते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ नका. चला किशोर सर, धन्यवाद. आजच्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, भावी शिक्षकांना, खरं तर सहकार्यांना, भावी सहकार्यांना मार्गदर्शन केलं, खूप छान माहिती दिलीत. उद्याचं लाईव्ह सेशन होणार का नाही, तर उद्याचं लाईव्ह सेशन हे प्रश्न विद्यार्थ्यांचे किती कसे काय आहेत याच्यावर ते असेल, परंतु हेच प्रश्न रिपीट असतील तर लाईव्ह सेशन होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म वगैरे भरायला सुरुवात होईल त्यावेळेस एक आपण लाईव्ह सेशन 100% घेणार आहोत. आणि पुढच्या टीईटी होणारे टीईटी आणि टीआयटी साठी ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्या दिवसापासून आपलं लाईव्ह सेशन सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू करणार आहोत या वर्षी देखील. कारण की विद्यार्थ्यांना ग्राउंड लेवल पासूनची माहिती देणं अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आता आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत, आपले मार्गदर्शक विद्यार्थी आहेत, मित्र आहेत, आणि माझे डीएड, बीएड आणि एमएड चे काही सहकारी मित्र, हे सगळं संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. त्यामुळे ते नक्की मदत करतात आणि आपण 100% विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत लाईव्ह सेशन्स घेण्याची, टीईटी टीआयटी साठी. तर तोपर्यंत आपण वाट बघूयात. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर प्लीज व्हॉट्सअप मी, डोंट कॉल मी, व्हॉट्सअप ओनली. या गोष्टीवर लक्ष ठेवा. चला आजच्यासाठी थांबूया. आणि तर बोला किशोर शेवटचं सर, एक काय होतं. बोलायचं का? बोला. हो, शेवटचं, ज्यांना काही अडचण आहे त्यांनी सरळ तुम्ही स्क्रीनवर नंबर टाकू शकता. परंतु एवढंच करा, माझी शाळा सुटल्याच्या नंतर कॉल करा. मी 6च्या नंतर रिकामी असतो, 5 पर्यंत माझी शाळा आहे. मला घरी यायला 6 वाजता. 6च्या नंतर कोणाचे डाऊट असतील तर म्हणजे डॉक्युमेंटच्या संदर्भात किंवा हे की किती मार्कावर लागते यासाठी प्रश्न करू नका. बाकीचा दुसरा कोणता प्रश्न असेल त्यासाठी माझा नंबर तुम्ही डिस्प्ले करा सर तिथं. तरी काही अडचण नाही, कोणी कॉल केलं तरी मदत करणे हे आपलं कर्तव्यच आहे, ड्युटीच आहे. त्यामुळं काही ओके अडचण ओके. नाही. मिशन टीम मध्ये किशोर सर आहेत, बऱ्याच ग्रुपला ते ऍडमिन देखील आहेत, आणि किशोर सरांचा नंबर देखील तुम्हाला ग्रुपमध्ये आपल्या ऍडमिन मध्ये तुम्हाला दिसून येईल. तर त्यांचा नंबर तुमच्यासाठी अवेलेबल असेल 6च्या नंतर. माझा मात्र नंबर तुमच्यासाठी अवेलेबल नसणार आहे, त्याच्यामुळे कृपया व्हॉट्सअप करा, मला कॉल करू नका. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट, असं म्हणून आपण थांबूयात किशोर धन्यवाद. सर.
ओके यांना सर. पण माईक चालू करून देतो एका मिनिटासाठी. बाय, गुड नाईट. शुभरात्री सर. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट सर. बाय, गुड नाईट. एंड करू मीटिंग. गुड नाईट सर. मीटिंग फॉर ऑल.